बघा, एखाद्या रकमेवर 5 वर्षासाठी मिळणारे सरळ व्याज हे त्या रकमेच्या 2/5 आहे, तर वार्षिक व्याजदर किती असा प्रश्न सोडवायचा कसा? एक रक्कम उदाहरणार्थ 100 रुपये ही रक्कम म्हणजे अर्थात त्या व्यवहारातील गृहीत धरलेली मुद्दल. एका रकमेवर 5 वर्षासाठी मिळणारं सरळ व्याज किती हे? तर त्या रकमेच्या 2/5. आता प्रश्न उरला सरळ व्याजाचा. हे सरळ व्याज किती आहे? तर त्या रकमेच्या, म्हणून ती रक्कम परत मांडणे. 2/5. लक्ष द्या, याला गुणीला 2/5 घ्या. हा भाग लेकरांनो 20 न जातो, म्हणजे 20 गुणीला हे 2, 40 रुपये. हे काय? तर त्या व्यवहारातील सरळ व्याज. प्रश्न, व्याजाचा वार्षिक दर किती? इथं मुदत किती हा प्रश्न मनाशी विचारा. त्याचं उत्तर इथं प्रश्नामध्येच दर्शवलं, 5 वर्ष. हे जे व्याज मिळालं लेकरांनो, हे व्याज आहे 5 वर्षाचं. लक्ष द्या. परत इथं सरळ व्याज काढण्याचं सूत्र, सरळ व्याज बराबर म गुणीला द गुणीला क, आणि याला भागीला 100. मुद्दल किती? तर 100. व्याजाचा दर विचारला, दर हा शब्द असाच. काळ म्हणजे ही मुदत, तिथं 5 मांडा, छेदस्थानी 100. आणि सरळ व्याज किती हो? तर हे 40 रुपये सरळ व्याजाच्या रकान्यामध्ये मांडा. इथं लेकरांनो 100ला 100 गायब होतील. 40 बराबर काय? तर 5 दर हा गुणाकार. 40 कडे येताना 5 भागीला, लेकरांनो लक्ष द्या, समोर एकटा दर, हा भाग जातो 8 न, म्हणजे 8% हा व्याजाचा वार्षिक दर येताना दिसतो. तर वार्षिक व्याजदर किती? त्याचं उत्तर 8%, पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे. ओके. व्याजदर काढणे, मुद्दल काढणे, मुदत काढणे, रास काढणे. सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवला असता मुदत काढणे, व्याजदर काढणे. एकंदरीत सरळ व्याज, चक्रवाढ व्याज ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.